आज मी VST ट्रॅक्टर कंपनीकडून मी मोहन उमरकर आणि आमची सोबती सुनील शिंदे सर आणि तसेच फील्ड कंपनीचे जे फील्ड ऑफिसर आहेत बद्री सर आणि यांच्या सर्व रामा ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत आम्ही आलो आहे. म्हणजे अभिजित गावडे आणि शुभम निकम साहेब हे आपल्या रामा ट्रॅक्टरचे डीलर आहेत. त्याचसोबत या काही दिवसा अगोदर आपण मोहन भाऊले हा ट्रॅक्टर दिला होता EGT 29 HP चा आणि त्या ट्रॅक्टरचा आज जो आहे आपण डेमोच्या रूपामध्ये इथं सगळे लोक जमले आहोत. या ट्रॅक्टर हा जो मॉडेल आहे आपला VST चा 29 HP चा ट्रॅक्टर आहे, ज्याचा आज आपण डेमो घेणार आहोत. रिव्हर्स फॉरवर्ड वरती ऊसाच्या क्षेत्रामध्ये हा ट्रॅक्टर जो आहे हा आपला सगळ्यात परफेक्ट ट्रॅक्टर आहे. आता आपल्या VSTच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला VST कंपनी काही आज नवीन नाही आहे. कारण जुने जे ट्रॅक्टर आहेत आता तुमच्या गावामध्ये जुने 27 HP 22 HP 18 HP हे असे भरपूर ट्रॅक्टर आहेत जुने. पण नवीन VST न नवीन काय दिलं, कारण सध्याच्या पिढी जी आहे नवीन मागते, नवीन लुक मागते, नवीन हायड्रोलिक सेन्सिटिव्ह हायड्रोलिक मागते आणि सगळ्यात विशेष म्हणजे डबल ऍक्टिंग पॉवर स्टेअरिंग मध्ये बैठक चांगली पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी घेऊन जो आहे, जर तुम्ही तुमच्या गावातला जुना VST किंवा आजूबाजूचा गावामधला जुना VST पाहिला किंवा अदर कोणत्याही कॉम्पिटिशनचा ट्रॅक्टर पाहिला तर त्यापेक्षा सगळे ऍडव्हान्स फीचर जे येतात ते VST मध्ये येतात. VST म्हणजे परफेक्ट छोट्या ट्रॅक्टर मध्ये. आपण छोट्या ट्रॅक्टर मध्ये जर विचार केला तर कोणाच्या लक्षात येते तो म्हणजे VST मित्सुबिशी किंवा VST आपला हा प्रोडक्ट. याच्यामध्ये जे आहे आपली टोटल पूर्ण जे सिरीज आहे जे तुमच्या ऊसासाठी सगळ्यात महत्वाची ठरते ते म्हणजे 22 HP चा ट्रॅक्टर येतो एक आपला 224 म्हणून आणि त्यानंतर येते 270 विराट प्लस. आता या विराट प्लस मध्ये आणि 22 HP मध्ये काय फरक आहे आणि EGT मध्ये काय फरक आहे, हे तिन्ही ट्रॅक्टर जे आहेत तिन्ही मॉडेल आपण ऊसामध्ये सजेस्ट करतो शेतकऱ्याला. विशेष म्हणजे आता ऊसामध्ये सजेस्ट करायमागचे दोनच कारण आहेत का तुमच्या जे ऊसाची जी लागवड आहे दोन्ही याचं अंतर हे आपल्या ट्रॅक्टरचं परफेक्ट 22 HP आणि 27 HP चं जे अंतर आहे हे परफेक्ट 3 फुटाचं आहे 36 इंच आणि हा जो EGT आहे हा EGT भरतो टोटल 38 इंचाचा. म्हणजे हा बाकीच्या 27 आणि 22 पेक्षा 3 इंचानं जास्ती येतो आणि जे दुसरे जे दोन मॉडेल आहेत आपले 27 परफेक्ट 3 फुटामध्ये येतात. 36 इंच भरतात डॉट 36 इंच तुम्हाला परफेक्ट 22 HP आणि 27 HP हा भेटते. आता याच्यामध्ये बी अदर कंपनीचे जे ट्रॅक्टर आहेत जसं की कुबोटा असेल, स्वराज असेल किंवा अदर कंपनीचे कोणताही ट्रॅक्टर असेल त्याची जे टायर साईज आहे ना त्याची टायर साईज पेक्षा ऍज कम्पॅरेटिव्हली टायर साईज आपली मोठी येते, तरी पण आपण 3 फुटामध्ये येतो. आता याचा फायदा काय आहे, टायर साईज मोठी तरी छोट्या ट्रॅक्टरचा जुने जे शेतकरी आहेत आता हे बहुत आम्हाला 2 मिनिटं अगोदर भेटले तर जुन्या शेतकऱ्याचा अडचण अशी होती की छोटा ट्रॅक्टर म्हणल्यावर तर स्पीड कमी येत होती. बरोबर. रोटावेटर चालवायचा होता थोडा ट्रॅक्टर हिट होत होता किंवा मग स्पीड कमी थोडं आरामशीरच काम करावं लागत होतं. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये आपण काय दिलं, टायर साईज मोठी दिली त्या कारणानं तुमची स्पीड वाढली. त्यानंतर जो गिअरबॉक्सचा रेशो आहे, आधी जो गिअरबॉक्स येत होता तो 3+3 चा गिअरबॉक्स येत होता. आता जो गिअरबॉक्स आपण देतो 27 HP 22 HP मध्ये 8+2 चा गिअरबॉक्स देतो. त्या कारणानं तुमची टायर साईज मोठी, गिअरबॉक्स रेशो मोठा, त्या कारणानं स्पीड चांगली भेटते. आणि विशेष म्हणजे तुम्ही ऊसाच्या क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचा यूज जो होते तो म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटरवर. आता याच्यामध्ये जो PTO-HP आहे आपला सगळ्यात चांगला PTO-HP आणि चांगली स्पीड हे PTO-HP वरती तुम्हाला रोटावेटर वरती भेटते. आता ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत साहेब, ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही बरोबर सांगितल्या. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि विशेष बाब अशी आपल्या VST मध्ये आपला डिझेल ॲव्हरेज. डिझेल ॲव्हरेजच्या बाबतीत आपण कोणत्याही ट्रॅक्टर सोबत जर कम्पॅरेटिव्हली काढला फक्त एवढंच का HP to HP काढतो, नाही तर बाकीच्या कंपनीचा 27 घ्यायचा आणि तुमचा 29 घ्यायचा असं नाही. 27 ले 27 22 ले 22 जर असा ट्रॅक्टर तुम्ही घेतला तर बाकीच्या याच्यापेक्षा तुमचा जेमतेम जर डिझेल ॲव्हरेजच्या बाबतीत जरी तुम्ही विचार केला तर जवळजवळ आपला तुमचा एका तासाला 250 ml किंवा 200 ml चा फरक पडतो. सेम कामगिरीवरती सेम रोटावेटर, सेम ब्लेडचा रोटावेटर घ्या, सेम कामगिरीवरती आणि सेम शेतामध्येच लावा. नाही तर बरेच लोक म्हणतात की तुमचा किती चालते आणि त्यांचा किती चालते, याचं नसतं. ज्यावेळेस तुम्ही सेम शेतामध्ये आणि सेम इम्प्लिमेंट वरती ज्यावेळेस रोटावेटर लावतात त्यावेळेस तुमच्या त्याचा ॲव्हरेज तो निघतो. हे झालं सगळं कंपनीच्या बाबतीत. आता आपण एक सगळे तुमचे अनुभवी शेतकरी किंवा अनुभवी तुमच्या गावामधले ड्रायव्हर असतील त्याच्या माध्यमातून आपण तिथे एक छोटीशी डेमो किंवा एक ट्रायल घेऊ